राणांकडे त्यांच्या जातीचे पुरावेच नाही, मात्र चुकीचा दिलेला न्यायालयाचा निकाल लोक न्यायालयात टिकला नाही. बच्चू कडू यांची राणांवर घणाघाती टीका. मुख्यमंत्र्यांचे पुत्र म्हणून श्रीकांत शिंदेंवर अन्याय नको. युवकांचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळावी. खासदार धैर्यशील माने यांची मागणी. एकनाथ शिंदेंना त्रास होईल असं मी बोललो नाही. गोगावले सिनियर नेते, तुम्ही मंत्री असायला पाहिजे होते. निलेश राणे यांचा गोगावलेंवर निशाणा. सत्काराला हार तुऱ्याऐवजी वह्या पुस्तकं घेऊन येण्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांचं आवाहन. आवाहनाला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद. सांगलीमध्ये पावसामुळे पुलावरील भराव खचला. पलूस सांगली मार्गावरची वाहतूक बंद. सिंधुदुर्गामध्ये अवकाळी पावसामुळे 2.25 कोटी रुपयांचं नुकसान. मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल. पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत. सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाणी टंचाईचा भाजीपाल्याला फटका. भाज्याच्या दरात मोठी वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. जळगावमधल्या भुसावळ शहरामध्ये पुन्हा उन्हाचे चटके. पावसानंतर एक दिवस दिलासा. तापमानाचा पारा पुन्हा 42 अंश सेल्सिअसवर. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी पिता पुत्राविरोधात 5वा गुन्हा दाखल. महाबळेश्वरमधल्या अनधिकृत क्लबवरही प्रशासनाचा बुलडोझर. यूपीआयद्वारे एसटीची तिकीट विक्री वेगामध्ये. मे अखेरपर्यंत एसटीला ऑनलाईन तिकिटातून 35 कोटी 87 लाख रुपयांचं उत्पन्न. सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेसचे कोच वाढवा. पुणे रेल्वे विभागाचा रेल्वे मुख्यालयाला प्रस्ताव. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ. 30 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आषाढी पालख्यांचं पुण्यामध्ये आगमन. महापालिकेकडून वारीसाठी जोरदार तयारी.